नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आता असे पेटीकोट किंवा जुने बनियान किंवा जुन्या साड्या, ब्लाउज पीस कुणाकडे नसतात, सर्वांकडेच असतात, परंतु सर्वच जण त्याचा योग्य ठिकाणी वापर करत नाहीत किंवा फेकून वगैरे देतात, टाकून देतात। परंतु आज आपण या जुन्या कपड्यांपासून रोजच्या कामामध्ये आपल्याला काय फायदा होऊ शकतो हे या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका। तर बघू शकतात या ठिकाणी मी तुम्हाला काही जुन्या कपड्यांचे ट्रिक्स देखील सांगणार आहे, परंतु अशी एक महत्त्वाची तुमच्यासोबत ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करते जी की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी या ठिकाणी येऊ शकते। तर सुरुवात आधी मी पेटीकोट या ठिकाणी घेतला आहे। आता साड्या तर सर्वच महिला घालतात, परंतु काय होतं की आपल्याकडे जे दागिने असतात किंवा पैसे असतात ते ठेवण्यासाठी आपल्याकडे व्यवस्थित परफेक्ट जागा नसते। आता ती जागा आपण या ठिकाणी आपल्या साडीमध्येच या ठिकाणी मी तुम्हाला एक आयडिया करून दाखवत आहे जी की तुम्हाला खूप आवडेल आणि तुमचं जे सोन्याचे दागिने किंवा पैसे ठेवण्याचं जे झंझट आहे ते कायमचं या ठिकाणी संपून जाणार आहे। बघू शकता ज्यावेळेस आपण साडी घालणार आहोत त्याच आधी आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे। मी या ठिकाणी पेटीकोट घेतलेला आहे आणि पेटीकोटच्या म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी हे लावायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता। तुम्हाला ज्या ठिकाणी परफेक्ट वाटेल, कम्फर्टेबल वाटेल त्या ठिकाणी तुम्ही हे लावू शकता। आता बघू शकतात मी या ठिकाणी सॉक्स घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पेटीकोटच्या आतल्या बाजूने एक सॉक्स या ठिकाणी काटेपिनने मी फिक्स केलेला आहे। तुम्ही हवं तर सुई दोराने धाग्याने म्हणजे शिवून देखील घेऊ शकतात, कारण काय होतं की काटेपिन समजा निघाली किंवा आपल्याला टोचण्याची वगैरे देखील भीती असते, त्यामुळे काय होतं आपण सुई दोऱ्यानेच हे शिवलेलं योग्य राहील। बघू शकतात आपल्याकडे असे पाकिट असतात जे की आपण पर्समध्ये जरी ठेवले तर गर्दीच्या ठिकाणी कुठे लग्नाला वगैरे गेलो की खूप गर्दी असते आणि अशा वेळेस चोरांची देखील खूप भीती असते, त्यामुळे आपले पाकिट वगैरे सोन्याचे दागिने पैसे असे चोरी जाण्याची भीती देखील आपल्याला असते। तर परंतु तुम्ही जर अशा प्रकारे तुम्ही जर एक पेटीकोटला चोर खिसा जर बनवला तर नक्कीच तुमचे काम या ठिकाणी सोपे होऊ शकते आणि चोरांपासून देखील तुमचे पैसे किंवा दागिने या ठिकाणी कायमस्वरूपी वाचू शकतात। बघू शकतात अतिशय सोपी ट्रिक्स आहे, हे नक्की ट्राय करून बघा आणि कुणाला कळणार देखील नाही की तुम्ही तुमचे जे दागिने किंवा पैसे आहे ते कुठे ठेवलेले आहे। आपण कुठे यात्रेला किंवा लांब कुठे गेलो तर तुमच्यासाठी ही ट्रिक नक्की खूप कामी येऊ शकते आणि सॉक्समधून जे आपण ठेवलेले जे दागिने आहेत, जे पाकिट आहे ते निघणार देखील नाही। तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही कधी पैशांची वगैरे गरज लागली तर त्या तुम्ही आरामात या ठिकाणी काढून घेऊ शकतात। आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल आणि जर थोडी जरी तुम्हाला ट्रिक आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स या ठिकाणी होणार आहे ते म्हणजे अशा ब्लाऊज पीससाठी। आता सर्वच महिला असे साडीवरचे ब्लाऊज पीस शिवतात असंच नाही, आता काय करतात काही महिला असे जुने काही ब्लाऊज पीस असतात ते वापरत नाहीत, असेच पडून राहतात घरामध्ये, परंतु तुम्ही जर अशा ब्लाऊज पीसचा योग्य वापर केला तर नक्कीच तुमचे घर या ठिकाणी ऑर्गनाइज आणि सुंदर देखील राहील आणि तुमची पैशाची देखील या ठिकाणी बचत होईल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते। बघू शकतात अशा प्रकारे मी या ठिकाणी पिलो घेतलेली आहे आणि या पिलोवरतीच हा पीस व्यवस्थित अशा प्रकारे टाकून घेतलेला आहे। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता स्टेप बाय स्टेप जर बघितला तरच तुम्हाला सर्व गोष्टी समजतील। अशा प्रकारे आपल्याला या पिसाची व्यवस्थित गडी करून त्या पिलोमध्ये मी ठेवलेला आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे बांगडी आणि खालच्या दिशेने आपल्याला ही बांगडी ठेवायची आहे। वरच्या साईडने आपल्याला ही बांगडी अतिशय आरामात म्हणजे फिक्स करून घ्यायची आहे। सेंटर बघूनच ही बांगडी लावायची आहे। रबर बँडच्या मदतीने आपल्याला ही जी बांगडी आहे ही व्यवस्थित फिक्स करून घ्यायची आहे। आणि बघू शकता तुम्हाला यापैकी कुठलीही ट्रिक्स जर आवडली असेल तर मला ती कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला माझी कुठली ट्रिक्स जास्त आवडली ते। बघू शकतात अशा प्रकारे या ठिकाणी जो सेंटर आहे तो सेंटर व्यवस्थित पकडून आपल्याला ही जी बांगडी आहे ही फिक्स करून घ्यायची आहे आणि अगदी प्रोसेस सोपी आहे, कुणालाही करता येईल किंवा अवघड त्यामध्ये काहीच नाही आहे, खूप सोपी प्रोसेस आहे। आणि जे की आपण ब्लाऊज पीस वापरत नाहीत असेच इकडे तिकडे कुठेतरी टाकून देतो, त्याऐवजी तुम्ही जर असे छोटे छोटे टूल्स जर त्याचे जर घरामध्ये बनवले तर तुमची पैशाची बचत देखील होऊ शकते, कारण असे छोटे जे कवर असतात आपल्याकडे खूप सर्व पिलो असतात आणि
प्रत्येक पिलोला आपल्याकडे कवर नसतं आणि सुंदर असं कवर या ठिकाणी जर तुम्ही बनवलं एका ब्लाऊज पीसपासून तर तुमचे बघू शकतात खूप सर्व पैसे देखील वाचू शकतात आणि दिसायला देखील बघा किती सुंदर दिसते, कुणाला कळणार देखील नाही की तुम्ही हे एका ब्लाऊज पीसपासून बनवलेलं आहे। यामध्ये जी आपण बांगडी लावलेली आहे ती अतिशय अट्रॅक्टिव्ह वाटत आहेत। नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।